Here is the ours all new Wagoner जिचा आता आपल्याला आलता मेजर ॲक्सिडेंट. सो हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय बरं का तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं. सो अनदर डे अनदर मॉर्निंग आणि मी चाललेलो आहे परत. ब्लॉग आता एक एडिट करतोय, तो टाकायचा आहे. बघूच ते इथं आपली स्कूटी मस्तपैकी कवर वॉशिंग करून कवर लावून मस्त ठेवलेली आहे. आणि बेकार आता ऊन पडलेलं आहे आणि मी चाललेलो आहे आता संगमनेरला. हा आपला गेट आहे ना भाई, एवढा बेकार जाम झालेला आहे ना, काय सांगू तुम्हाला. 1 मिनिट. आपली आपाचं नाही ते कॉज आपली विठ्ठारा नेतोय मी. तर लग्नाला गेली ती काल गाडी. सो इथे थोडंसं आहे, तर हे ना जरा थोडंसं काढायचं आहे. चिटकायला असं चिटकवतात लोक, हे असं नाही चिटकवलं पाहिजे ना यार, विंडशील्ड खराब होऊन जातं आहे. चुकीची गोष्ट आहे बरं काही, पण काय आता काय करणार आहे पब्लिकला. चला एवढं साफ करून भेटतो मी. मी ना मध्ये मध्ये त्या क्लिप्स टाकतो. आपल्या वॅगनरचं काम चालू झालेलं आहे, सो तिकडं पण एक चक्कर मारायचं आहे मला. खूप काय काय काम आहे ते यार. आज आता कॉलेजमध्ये आलेलो आहे, राईटअप चालू आहे. तर जास्त हे नाही करू शकत, बाकीचे आहे. जस्ट आलेलो आहे आणि आपल्या गाडीचं काम चालू झालेलं आहे. हे बघा, नवीन गाडी. आपल्या गाडीचं इंजिन गायब आहे. वेगळाच आपलं इंजिन आलेलं आहे खाली. हे बघा, हेअर इज द इंजिन. अँड एवढी खोललेली आपले साईडचे डोर्स वगैरे, पुढं सगळं बोनेट वगैरे ना टोटल खोललेलं आहे. ॲक्सेल वगैरे आपलं इंजिनच, मेन इंजिनच खोललेलं आहे. तर बाकी सांगू शकतो. तर बेंड व्हीलसुद्धा आलेलं आहे खाली. व्हील बघा ना, बेंड व्हील खाली आलेलं आहे सगळं. हे आता सगळं एक एक होईल. आता कळण आपल्याला काय काय करता आहे नेमकं. सगळं फेंडर, क्वार्टर पॅनल वगैरे सगळे चेक होतील. चालून बिलून ओके. अपडेट देतच राहील. आता मी मध्ये जरा बाहेर होतो, त्याच्यामुळं शूट नाही करता आलं मला येऊन. ठीक आहे, तिचं डेंट काढायचं चालू. असा डेंट काढतो. अरे कुठे गेलं तू? हां सॉरी. सो बघितलेलं आहे मी आता, जस्ट सगळं बघितलेलं आहे. चालूच आता गाडीचं वर्किंगमध्ये थोडं काम आहे. बाकी आपली स्टेअरिंग रॅक वगैरे तर ओके. इंजिनला पण काहीच इश्यू नाही आहे आपला. आता जे मोठा जे गेला असेल ते तर आता चेंजच झालेलं आहे आपलं टोटल. सो एवढं काय आता मी ह्या क्लिप्स आहे आता मी मध्ये मध्ये ॲड करतो आहे. तुम्ही आता पुढे डेली बघत जा. आता थोडं क्लिप ॲड करेल मी येऊन शूट करून. आता हे बघा ना, बेकार काढायचं ना, एवढं बेकार काम सांगतो तुम्हाला. एवढा डॅमेज आहे गाड्या. आता तुम्हाला सांगतो, ती शेजारची सेलरी होय ना, तिची बॅक साईडची गाडी फ्रेम चेंज क्वार्टर पॅनल. आता बघा स्विफ्ट बघा बरं, तिच्या मागचे वॅगनर बघा. हॅलो वॅगनर तेवढ्या येतात की काय इथे सेलरीवर आलं. अजून कोणी बाकी का? नो. जस्ट परत आलेलो आहे मी अँड आपल्या गाडीचं काम झालेलं आहे चालू. आता जरा व्हॉईसचा इश्यू येत असेल कारण की ते काम चालू आहे गाड्यांचे. थोडं ॲडजस्ट करा. आता हे आपलं इंजिन तर मागच दाखवलेलं, स्टेअरिंग रॅक वगैरे डॅशबोर्ड ते सगळं खोललेलं आहे आपलं. अँड आता जस्ट एवढं चालू आहे काम, एक एक पार्ट खोलायचं. आता ते सीझन तसं बघताय. आता आपला डॅशबोर्ड पूर्ण तुम्हाला लागतो. इंटेरियरमध्ये तुम्हाला लागत होतं. इंटेरियर प्लीज अवॉइड दी बॅकग्राऊंड नॉईज. हे बघा
आपली स्टेअरिंग व्हील बघायचं आहे का? एक मिनिट. हे आहे आपलं स्टेअरिंग व्हील. कैसा आहे? सही आहे ना? हे याचं हब आहे. अँड हे आपली एअरबॅग, ओल्ड एअरबॅग. हे असं काय आहे आपला सेटअप. बाकी तर चाललंय खोलायचं काम. आता दाखवेल नंतर मी सगळं ओके झाल्यावर. सो गाईज एवढं काय आपलं आता ह्या बेवर आलेली गाडी. इथे म्हणजे डेंटिंग आणि ते करतात. जो मेजर डेंट वगैरे असेल ते सगळं इथं होतं. सो आपले टाय मेंबर सगळे टोटल टाय मेंबर चेंज झालेले आहेत आपले. खाली पार इथपर्यंत चेंजिंग झालेलं आहे. सिलेट वगैरे लावलेलं आहे गाडीला. बाकीची साईडची डेंटिंग वगैरे झालेली आहे. कुठे आहे? इथं बघा, या साईडला इथं होतं अशी डेंटिंग वगैरे झालेली आहे. मटेरियल आलेलं आहे. सो एक आपलं जे बॅक साईडचं व्हील होतं ना, ते व्हीलची ऑर्डर दिलेली आहे. ते व्हीलसाठी थांबलेली गाडीचं काम नाही तर एवढ्यात रेडी झाली असते. सगळे इथे डेंटिंग वगैरे झालेली. आणि मटेरियल टोटल आलेलं आहे. आपलं हेडलॅम्प झालं, रिअर बंपर, डोअर झाले सगळे, पॅनल टोटल. या साईडचं व्हील बाकी यायचं त्यासाठी राहिलेली. आतून आपली पूर्ण खोललेली गाडी आहे बघा. बेकार हाल झालेली आहे गाडीचं. तर काय सांगू. आपली बॅटरी नंबर प्लेट टोटल डन आहे परत. हे गाडी हे अशी इथं लावलेली आहे गाडी आपली, बघूच शकतो. अँड इथे बॅकला ना दोन बाकी आहेत, तो नंतर बोलतो. इथे आत हे टोटल आपल्या गाडीचं मटेरियल आहे. याच्यात जेव्हा सगळं ते होईल तेव्हाच कळलं आता नेमके काय काय आलेलं आहे, काय काय सगळं मी पण नाही सांगू शकत ना. याच्यात हेडलाईट आहे तो फिक्स नाही आहे. बाकीच्या गाड्या लावलेलं आहे. ब्रेझाचा व्हील आहे. आता इथं ही गाडी आहे ना, ती कशी ना ही एकदाच झालं आलेली आहे, पण हिचं काम किरकोळ होतं, मटेरियल अवेलेबल होतं, त्याच्यामुळे ही लगेच डन झालेली. पेंटिंग होईल लगेच देऊन टाकतील गाडी. तर असं काही सीन आहे आता आपल्या गाडीचं. काय आता जे आहे ते चालू आहे काम, बघूच शकतो. 3 लाख किलोचं आता मी सगळी सिरीज बनती आपली याची. मी सगळी प्रॉपर अपलोड करतो आहे. मध्ये मध्ये आता थोडं थोडं हे करून मी टाकत जाईल सगळं काय काय. त्याच्या आधी एक ब्लॉग करेलच आपलं. सो प्रॉपर सिरीज होती आपल्या गाडीची रेडीची. चालले प्रयत्न आमचे पण त्यांचे पण. आता व्हील का नाही आलेलं हे विचारायचं आपण जरा ते विचारतो. एका व्हीलसाठी आपली गाडी रखडलेली नाही तर आपली गाडी कधीच रेडी झाली असती. सो गाईज आता परत एकदा आलेलो आहे मी आपल्या वॅगनर सिरीजसाठी. आता जस्ट आईला मी ड्रॉप केलेलं आहे मावशीकडे. अँड आता निघालेलो आहे मी संगमनेरला. आपल्या ग्रुपवर मेसेज आलेला आहे की आपल्या वॅगनरची फिटिंगचं काम चालू आहे. म्हणजेच पेंट वर्क जसं काय झालेलं आहे तिचं. आता मी आहे दांदरपळमध्ये पोचलो, चाललेलो आहे आता संगमनेरला. घरून आता ऋषीदादाला घ्यायचं आहे अँड नंतर मग आहे आपल्या डेस्टिनेशनला. चाललेलं आहे वर्क चांगलं. हिचं पण दाखवायचं आहे जरा. हिचं एक सीन आहे तो पण दाखवेल मी तुम्हाला. हिचा पण वेगळा सीन आहे. जरा ते शॉकरचा आवाज येतोय बॅकचे, बघूयात. चला भेटतो पुढे जाऊ. सो गाईज परत एकदा आलेलो आहे आणि मी बघितलेलं आहे. अँड आपला नवीन डॅशबोर्डचं इन्स्टॉलेशन चालू आहे. आपलं आता इंजिन लावलेलं आहे गाडीचं, पूर्ण इंजिन फिट केलेलं आहे. आता बेवर उभी आहे गाडी. सो बॅक टायर पण आलेला आहे. आपलं इंजिन पण ऑलमोस्ट डन झालेलं आहे. इंजिनचं पण हे तर डनच आहे. अँड आपलं आता राईट साईडचं सस्पेन्शन, परत तिचे लोअर आर्म, ॲक्सेल वगैरे सगळं फिट झालेलं आहे. ॲप्रॉन वगैरे ते सगळं डन आहे. अँड आता बॅकने डिक्कीचा डेंट झालेला आहे क्लिअर. हा डिक्कीचा डेंट क्लिअर आहे. थोडीशी हे बाकी आहे. याचं पेंट वर्क बाकी थोडंसं. आपलं होल डॅशबोर्ड आहे, आपला ॲक्सेल वगैरे ते. अँड ह्या साईडने अजून तरी थोडंसं काम बाकीच आहे.
सो प्रायमर झालेला आहे अँड मेन पेंट बाकी आहे अजून. या साईडचा पार्टचं पेंटिंग झालेली आय थिंक. 1 मिनिट. हे इथं आहे तिचे पार्ट फिटिंग वगैरे चालले. आता होईलच. ही बॅटरी वगैरे चालू आहे सगळं आता. हे तिचा व्हील आहे या साईडचं. इकडं तर काही चेंजेस. इकडं पण थोडंफार ॲक्सल इकडचं पण चेंज आहे. सो एवढं काय आहेत. सो गाईज आता ऑलमोस्ट फिटिंग डन आहे आपली. हे आता आपलं फ्रंट बंपरचे दोन्ही फॉग लॅम्प लावलेले आहेत आणि थोडे हे दिसत आहे. हे आता रबिंग वगैरे बाकी आहे त्याला अँड अशी थोडीशी फिनिशिंग बाकी आहे आता इथे. बस बाकीचं आपलं सगळं झालेलं आहे. फिटिंग तर ऑलमोस्ट डन आहे आपली. तर थोडं टचअप टुचअप इंटेरियर क्लिनिंग वगैरे. आता डॅशबोर्ड चेंज आहे न्यू आहे. स्टेअरिंग व्हील पण आपलं चेंज आहे. थोडं थोडं बाकी मायनर पेंट वर्क ते झालेलं आहे सगळं. हे ओल्ड पार्ट्स आहे गाडीचे अँड हे काय असा बॅकचा लुक आपला झालेला आहे. लोगो वगैरे ते बाकी सगळं. हे ना हे तर असं दिसतंय ना. हे याच्यात जाईल म्हणतं ते आपलं रबिंगमध्ये ना. हे सगळं क्लिअर होईल. नंबर प्लेट आपली झालेली फिट. आपला जुना डोर इथे. इकडे आपले नवीन डोर आहेत. आता सगळीकडून ओके झालेलं आहे. हे आपलं जुनं मटेरियल आहे. आतून एवढी गंदी झाली ना गाडी. एवढी गंदी काही सांगू नाही शकत. कुणी म्हणणार नाही 4 महिन्याची गाडी फक्त. हे बघा बरं. सीन असं झालं आहे त्यांचं म्हणणं आहे का इथं नवीन डॅशबोर्ड आहे त्याच्यामुळे फिटिंग अशी की आपण बघूया पुढं फ्रंटला जाऊन बघेल मी. सो एवढं काय असं काम आपलं डन होत आलं. आपली 1-2 दिवसात गाडी डन होईल. चला मग काय आता डायरेक्ट आपण गाडी डन झाली भेटूया. हेअर इज दी अवर्स ऑल न्यू वॅगनर जिचा आता आपल्याला झाला होता मेजर ॲक्सिडेंट. सो गाडी आपली सगळी ओके झालेली आहे. क्लिनिंग वगैरे ते तर बाकी आहे. आज कंपनीचे माणसं येणार आहे ते क्लेम करायला. सर्वे त्यांचा आज सर्वे. हे टोटल सगळे आपल्या गाडीचे पार्ट आहे ते. हे न्यू व्हील आलेलं आहे. एक व्हील डॅमेज होता ना. हे टोटल सगळं आपल्या गाडीचं. हे बघा ही स्टेअरिंग रॅक झाली. हे ॲक्सल झाला. हे मागचं शॉकर झालं. हे फ्रंट शॉकर झालं. ही शॉकरची असेंब्ली. हे आपले एसीचे पार्ट झाले. हे सगळं आपली हेडलाईट वगैरे रेडिएटर आपलं स्टेअरिंग व्हील आपलं डॅशबोर्ड टोटल सगळं चेंज झालेलं आहे आपलं. अँड हे आपली गाडी अशी रेडी आहे. बघा ही साईड आपली टोटल नवी. सो या ठिकाणी आता आपल्या गाडीची झालेली सगळी क्लिनिंग वगैरे. क्लिनिंग तर बाकी आहे. सगळं आपलं झालेलं आहे. पार्ट चेंज वगैरे डेंटिंग पेंटिंग टोटल डन आहे गाडी आपली. मंडेला डिलिव्हरी बोलत आहे. बघूयात आपण परत. अँड हे असं काय एवढं आहे. सो आता इथे आपला हा ब्लॉग एंड करायचा आहे कारण की आपली ही पूर्ण आपण जी टोटलचं ते एकाच ब्लॉगमध्ये कवर करणार आहे मी सगळं. का जे गाडीचं काम आणि ते झालेलं आहे. परत सेपरेट नाही घेत बसणार त्याला. आता नंतर डायरेक्ट डिलिव्हरी दाखवतो. हे बघा